इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी के नए चुनावी निशान को लेकर होगी शहर में रैली। दरअसल राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी को मिले नए चुनावी निशान को लेकर सोलापुर शहर में आने वाले 6 मार्च 2024 को कोंतम चौक से छत्रपति शिवाजी महाराज चौक तक पैदल यात्रा निकाली जा रही है। तो आने वाले लोकसभा चुनाव में तुतारी निशान को लेकर सुधीर खरड़मल या फिर प्रमोद गायकवाड़ को चुनावी मैदान में उतारने की मांग कर रहे हैं, नहीं तो महाविकास आघाड़ी का पालन करेंगे। ऐसी जानकारी एडवोकेट बेरिया ने पत्रकारों से बात करते हुए दी है। काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाने जे नवीन चिन्ह दिलेलं आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हाचा प्रसार व्हावा, सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व लोकांना त्याची माहिती व्हावी, ते चिन्हाबाबत माहिती देण्यासाठी आणि ते चिन्ह रुजवण्यासाठी लोकांमध्ये दिनांक 6 मार्च 2024 बुधवारी 4 वाजता कोंतम चौकातून छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत एक भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे। या भव्य पदयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, फ्रंटलचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। आमचे युवा नेते पक्षाचे माननीय रोहितदादा पवार देखील या भव्य पदयात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत। तशा पद्धतीचा त्यांचा निरोप आम्हाला आलेला आहे। लोकसभाचे दिवस आता जवळ आलेले आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील काही दिवसांपूर्वी तयारी सुरू केली होती। आताचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत खरटमल साहेब, त्यांनी उमेदवारीवरती दावा केलेला होता। आता प्रणिती शिंदे यांच्या नावाची आता सध्या चर्चा सुरू आहे। आपला क्लेम तुझा जागेवरती आहे, तो तसाच राहणार आहे का आणि आपण त्याची मागणी देखील करणार आहोत? आम्ही यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमचे अध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रमोददादा गायकवाड यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। तशा पद्धतीची माहिती प्रदेश आणि आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना दिलेली आहे। यापूर्वी देखील पवार साहेबांची आमची चर्चा झाली होती। त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि या घडामोडीमध्ये आता महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। या बैठकीमध्ये जे काही निर्णय होतील त्या निर्णयामध्ये ज्या कोणी कार्यकर्त्याला, नेत्याला उमेदवारी दिली जाईल त्या नेत्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आम्ही या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी पवार साहेबांचा निर्णय शिरोधार्य मानून काम करणारे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत। महाविकास आघाडीच्या बैठकीत आपण सांगणार आहात की आमची देखील इच्छा आहे म्हणून? ऑलरेडी त्यांना सांगण्यात आलेलं आहे, यावर आमची चर्चा देखील झालेली आहे। शेवटी जो निर्णय वर होईल महाविकास आघाडीचा, तो निर्णय आम्ही सगळे मान्य करण्याचा ठरवलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक, प्रत्येक पक्षाच्या समन्वय समिती सदस्यांची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। करता पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते राहिलेला आहात, काही ना काही कारणांमुळे तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीमध्ये आलेला आहात। मात्र आता पुन्हा काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचं जेव्हा तुमच्यावर जबाबदारी ते प्रचार तुम्ही करणार का? निश्चितपणे शेवटी आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे प्रामाणिक राहिलेलो आहोत। ते पक्ष वाढवण्याकरता आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी, मी असेल, सुधीर खरटमल असतील, महेश कोठे असतील, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपली त्या ठिकाणी कामं केलेली आहेत, पक्ष वाढवण्यासाठी केलेली आहे। आज ज्या पक्षामध्ये आम्ही आहोत त्या पक्षामध्ये देखील आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत आणि आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे पवार साहेबांचा निर्णय हे आम्ही निश्चितपणे मान्य करणार। वरचा जो आदेश येईल त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार।